सत्यशोधक कष्टकरी सभाना माध्यमातून सन 2023 रोजले नंदुरबार ते मंत्रालय एक बिडार मोर्चानं नियोजन करामा होणं आणि हा बिडार मोर्चा महाराष्ट्रामा 1 नंबर निर्देशन लेवून म्हणीसन मंत्रालयाने जी कमिटी होती ती कमिटीने महाराष्ट्र राज्याना मुख्यमंत्री आणि केंद्रीय वन मंत्री याशी एक बैठकना निर्णय लेना तो पण नागपूरले जी सत्यशोधकने जी जो बिडार मोर्चा होता तो मोर्चा नाशिकले जात असताना इगतपुरीना आठवून तो मोर्चा थांबाडा आणि सत्यशोधकने जेवढी कमिटी होती ती कमिटीले नागपूरले बोलावं. आटली कमिटी नागपूरले जावानंतर त्याशी ज्या निर्णय तरी लिहिणार त्या निर्णय आजपर्यंत कायम नाही होईना. सत्यशोधकना माध्यमातून GPS सिस्टीम स्थळ पाणी ह्या ज्या मुद्दा होतात महत्त्वाना त्या मुद्दा कष्टकरी सत्यशोधक कष्टकरी सभाना माध्यमातून शासनले सांगात आणि शासनाने त्या मान्य देखील करात. परंतु खाल्ला दर्जाना ज्या कर्मचारी शेत म्हणजेच वन विभाग तहसील महसूल या कर्मचारीसनी यांना दिलंगिरी करी जेमतेम जी GPS पाणी होती GPS पाणी करी स्थळ पाणी करी त्यांना बी अर्धी अपुरी करी म्हणीसन ज्या वन दावेदार शेतस यासनी आता जी मनस्थिती आहे ती मनस्थिती कुठेतरी चेंज होई जायले. पण आज दिनांक रोजी परत माननीय तहसीलदार यासना आदेशतून ज्या वन विभाग होतात आणि महसूल होतं यासले सांगत होतं की प्रत्येकले GPS स्थळ पाणी करीसन GPSना जो नकाशा आहे तो नकाशा लाभार्थीले तुम्ही 10 दिवसना अंदरमा देवाना होता. पण 2023 GPS व्हानंतर पण आज 26 लाग गया तरी पण GPSना जो नकाशा आहे तो नकाशा त्या शेतकरीसले अद्यापही दिना नाही. या दरम्यान आज सत्यशोधक कष्टकरी सभेना माध्यमातून माननीय तहसीलदार धुळे ग्रामीण यासले आई निवेदन देवा होणं आणि निवेदनमा त्याशी असा उल्लेख करेले जर आमले 10 दिवसमा GPSना जो नकाशा आहे तो नकाशा नाही भेटना तर ज्या पद्धतीतून सन 2024 मध्ये आमनं बिडार मोर्चानं जे आंदोलन होतं तसंच आंदोलन आम्ही पुन्हा 1 महिन्यानंतर सुरू करसूत आणि त्याले होणारा जो म्हणजे जी होणारी नुकसान आहे ती सगळी नुकसान ही जिल्हा प्रशासनाने राहीन. आई आम्ही सत्यशोधक कष्टकरी सभाना माध्यमातून आज तहसीलदारले या निवेदनाद्वारा कळाय. MH18 खानदेश न्यूज सोबत भारत देवरे धुळे.